सुप्रभात मंडळी. सकाळी सकाळीच आम्ही इकडे पाना पेंचीस घेऊन बाल्टी फोड परफॉर्मन्स करतोय. कारण या बालट्या जे आहेत म्हणजे धूळ भरलेल्या बालट्या या आपल्या कामात पडणार आहेत. कामात पडणार आहे म्हणजे कामात पाडायच्या आहे म्हणून त्यांना साफ करायची गरज आहे. या बालट्या ऑइलच्या होत्या आणि इकडे ऑइल वरून मला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले दिसले. नाही बस लेलो हमारी सरकार आम्हाला जगवण्यासाठी उभी झालेली आहे की आमचा जीव घेण्यासाठी हेच मला कळत नाही. सरकार आमच्याकडे लक्ष देऊ की नको देऊ पण हे बँकवाल्यांना आमच्याकडे लक्ष देतातच. म्हणजे आम्ही आलोय बँकेत तर इथे होतं कोणाचं तरी बर्थडे सेलिब्रेशन. आता कूलर घेऊन मी फक्त बसलेच होते तर माझ्या मुलीला ती प्लेट तिच्या समोर आणून दिली एका जणाने. म्हटलं जमलं आजचं काम, म्हणजे आता मला हिला चॉकलेट घेऊन देण्याची गरज नाही पडणार. तिच्या चॉकलेटचा जुगाड इकडे जमला होता पण ह्या भुलाईचं इकडे जुगाड राहिलेला आणि या चेरी बाईला एक साधी चॉकलेटही खाता येत नाहीये. म्हणजे बघा, आणि तिची चॉकलेट त्याच मी तूट पडले तिच्यावरच. म्हणजे बघा ना, म्हणजे मी इथे तिचा लाड करायला आली आहे की ती माझा मला हे नाही कळत. पण हिने माझ्यासोबत चांगलीच ओळखी करून घेतली. म्हणजे मला पाहताच ही अशी आपली शेपूट हलवते ना की तुम्हाला कायच. आणि जितका लाड मला हिचा येतो ना तितकाच लाड हिलाही माझा येतो. आणि मला वाटते हिला नुकतेच 2 महिने झाले आहेत तरीही बघा, म्हणजे सिट म्हटलं तर बसते आणि स्लीप म्हटलं तर पटकन झोपून जाते. वाव, म्हणजे असे डॉगी पाहिजे रे बाबा आपल्यासाठी. त्यानंतर बाकीचे मार्केटचे कामं केले आणि घरी येताच मी बसले आपलं शूट करायला. म्हणजे शूट म्हणजे माझं नव्हतं, मला माझ्या काही ज्वेलरीजचं शूट घ्यायचं होतं. आणि हा जो आपण क्लॉथ आणलेला होता म्हणजे हा जो कापड आणलेला होता बेस साठी ते मी इथे पसरवते आहे. आणि सोबतच बॅकग्राऊंडला काहीतरी एक ताजपणा दिसावं म्हणून मी हे ग्रीनरी ऍड करते. म्हणजे मॉब मध्ये ते खरंच चांगलं दिसतो. बॅकग्राऊंड मध्ये माझी मुलगी माझं डोकं खात होती. म्हणजे खरंच मी कुठलंही काम करत राहिले ना तर तिचं सगळ्यात आधी हे कामच असतं. हे माझं म्हणजे मला डोकं दुखीचं काम झालंय आज. पण तिला घेऊन आपले कामं करावे लागतात. आणि हे एवढंच फोटोज घेण्यासाठी मला इतका वेळ लागला. आणि सोबतच ज्या कापडवर ज्वेलरी ठेवून मी फोटोज घेतल्या तो कापड काही जरा राहत नव्हता. तर हा बेलन मी त्याला गुंडाळला आणि त्यानंतर तो मी कापड तिथे सेट केला. आणि तोच बेलन माझ्या कार्टीच्या हाती लागला तर असं वाटत होतं की द्यावं त्या बेलनने ठेवून. पण बेलन आणि कार्टी दोघांनाही बाजूला केलं आणि तिला त्यानंतर गार्डन मध्ये घेऊन आले. इथे फ्रेश हवा मला मिळाली आणि सोबतच म्हटलं आपलं डोकंही तिथे थंड करावं कारण गरमी खूप जास्त आहे. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत बाय.